तर इकडे राजस्थान रॉयल्स टीमचा स्कोर हा 189 वर 6 विकेट असा 19 ओव्हरपर्यंत झाला होता आणि मग स्ट्राईकसाठी असलेला अश्विन हा बॅटिंग करत होता। तर दुसऱ्या साईडला पॉवेल हा नॉन स्ट्रायकर एंडला खेळत होता। तर बॉलिंगसाठी आलेला भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या बॉलवरती अश्विन याने 1 रन काढला आणि आता जिंकायला 5 बॉलमध्ये 12 रनांची गरज होती। मात्र भुवनेश्वर कुमारच्या दुसऱ्या बॉलवरती पॉवेल याने लेग साईडला बॉल मारला आणि त्याने 2 रन काढले। आता 4 बॉलमध्ये 10 रनांची गरज होती। मात्र तिसऱ्या बॉलवरती भुवनेश्वर कुमारच्या पॉल याने चौकार मारला आणि आता 3 बॉलमध्ये 6 रनांची गरज उरली होती। मग भुवनेश्वर कुमारच्या चौथ्या बॉलवर पॉल याने ऑफ साईडला बॉल मारला, मात्र त्याने 2 रन धावून काढले आणि आता मग 2 बॉलमध्ये 4 रनांची गरज उरली होती। मग भुवनेश्वर कुमारच्या 5व्या बॉलवरती पॉल याने लेग साईडला बॉल मारला, मात्र दुसरा रन काढत असताना अटीतटीने रन पूर्ण करण्यास पॉल हा धावत गेला आणि त्याने डाय मारून रन पूर्ण केला। मात्र थर्ड अंपायर केल्यामुळे असे लक्षात आले की रन पूर्ण हा झाला आहे, त्यामुळे त्याला नॉट आउट देण्यात आले। मग आता जिंकण्यासाठी राजस्थान रॉयलला एका बॉलमध्ये 2 रनांची गरज होती आणि स्ट्राईकला पॉवेल हा 14 बॉलमध्ये 27 रन बनवून खेळत होता। तर राजस्थानचा स्कोर हा 200 रन 6 विकेट असा झाला होता। तर इकडे शेवटचा बॉल टाकण्यासाठी आलेला भुवनेश्वर कुमार याने फुलटॉस बॉल टाकला आणि तो जाऊन डायरेक्ट पॉलच्या पायाला लागला आणि भुवनेश्वर कुमारने अंपायरला तो आउट असल्याचे अपील केले आणि अंपायरने आउट असे दिले आणि मग त्याने राजस्थान रॉयल यांनी थर्ड अंपायरचा निर्णय घेतला। मग थर्ड अंपायरने हे चेक केल्यानंतर असे लक्षात आले की बॉल डायरेक्टली जाऊन स्टंपला लागत आहे आणि तो आउट आहे आणि आउट घोषित केल्यामुळे हैदराबाद टीम ही 1 रनाने विजयी झाली आणि ह्या विजयामुळे हैदराबाद टीम ही आता 10 मॅचमध्ये 6 विजयी होऊन 12 पॉईंटने 4थ्या क्रमांकावर आली आहे। आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये झालेल्या रोमांचक लढतीमध्ये राजस्थान रॉयल ही हारली आणि हैदराबाद टीम ही विजयी झाली आणि भुवनेश्वर कुमारच्या कमालच्या बॉलिंगमुळे हैदराबाद टीमला हा विजय प्राप्त झाला होता। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।